टर्बो कॅल्शियम सोडल्यामुळे जे मला फळाला खालून ब्लॅक स्पॉट यायचा, म्हणजे तो चट्टा कॅल्शियम कमतरतेचा, तो मी माझ्या पहिल्या प्लॉटला थोडं लेट झाल्यामुळे मला जाणवला, पण मी या नवीन प्लॉटला कंटिन्यू केल्यामुळे तो मला जाणवलाच नाही. K44 सोडल्यामुळे एकच टोमॅटोचं वजन 120 ते 135 दरम्यान एका टोमॅटोचं वजन मला भेटलं. आणि जर K44 सोडलं नव्हतं तर ते 90-80 दरम्यान होते. K44 सोडलं नव्हतं तेव्हा माझं टॉप लेवल 21 किलो जाळी भरायची, आणि K44 सोडल्यानंतर माझी तीच लेवल जाळी 23 किलो भरते. नमस्कार, माझं नाव कुणाल शुभते, मी राहणार दुगाव, तालुका जिल्हा नाशिक. माझा हा प्लॉट योगी ही व्हरायटी आहे. ते आज 75वा दिवस आहे, 4 तोडे झालेले. आणि जो मला फळाला जो पोकळपणा वाटत होता ते K44 मी सोडल्यानंतर त्याचे मला खूप चांगले रिझल्ट आले. फळामध्ये पोकळपणा होता तो भरून निघाला, आणि कॅल्शियमची कमतरता योगी ह्या व्हरायटीला जास्त होती. मान्सून कंपनीचं मी टर्बो कॅल्शियम 35, 50 आणि 65 दिवसाला 3 ऍप्लिकेशन केले. जे मला क्रॅकिंगचा प्रॉब्लेम वाटत होता तो त्याने भरपूर कव्हर झाला. K44 मुळे माझ्या ज्या फळाचा लूजपणा होता तो एकदम गर, आणि फळ हे एकदम भरीव झाले. वजनामध्ये K44 मुळे मला चांगला रिझल्ट भेटलेला. तिरंगा वगैरे काहीच नाही. K44 फर्स्ट टाइम आहे, पण मग टर्बो कॅल्शियम हे आम्ही 2 वर्षापासून, आणि मेडिसन हे 3-1 वर्षापासून वापरतोय. मेडिसन आहे ना, हे सेटिंगला आम्ही वापरलं, त्याच्यानंतर परत एक सेटिंग स्प्रे टाकला. रिझल्ट एकदम सुंदर आले. फुलकळी ड्रॉप नाही झाली, आणि हा पंजाने एकदम स्ट्रॉंग केला. तुम्ही एकदा स्प्रे केला तर ही फुलकळी डॅमेजच होत नाही. सेटिंगला एकदम अतिशय सुंदर रिझल्ट आहे, आणि फुगवणीला K44 एकदम बेस्ट. कॅल्शियमचा तर विषयच नाही. बाकीच्या मी शेतकऱ्यांना सांगतो 100% प्रॉडक्ट वापरा, खूपच चांगले रिझल्ट आहे.